दिनांक 28 मार्च को रोजाना सुबह 11 से 5 बजे तक धरने आंदोलन का इशारा भारतीय जनता पार्टी की अनुसूचित जाति मोर्चा अमरावती द्वारा अपनी अनेक मांगों के संदर्भ में दिया गया है। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मराठी पत्रकार भवन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर आयोजित मंगळवार दिनांक 28 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे अशा आशयाच्या नोटीस संबंधित डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत। पण तत्पूर्वी आंदोलनाची रूपरेषा व आंदोलनामध्ये जे विषय मांडण्यात येणार आहेत याची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। या धरणे आंदोलनामध्ये पहिला विषय आहे सर्वप्रथम आज या पत्रकार भवनच्या विचारपीठावर उपस्थित यांचा मी परिचय करून देतो। मी स्वतः संजय हिरामनजी आठवले, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष। त्यानंतर आमचे ज्येष्ठ सल्लागार, ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे मुख्य अनुसूचित जाती मोर्चाचे मार्गदर्शक आदरणीय मनोहरजी बारसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष धनराजजी चक्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपला सर्वांना परिचित राष्ट्रीय निर्माण पक्ष तेलंगणा चंद्रशेखर रेड्डी यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि त्याचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत राहुलजी मोहोळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच युवा स्वाभिमानचे युवकांचे धडाडीचे कार्यकर्ते नितीन तायडे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आयोजित जे आंदोलन आहे या आंदोलनाला ज्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला काही मंडळी या ठिकाणी उपस्थित होणार। तर या धरणे आंदोलनाचं ज्या मागण्या दिलेल्या आहेत यामध्ये भूमिपुत्र शिक्षण प्रसारक संस्था जी आहे या संस्थेचे ज्येष्ठ समाजसुधारक समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांच्याशी त्यांच्याच संस्थेमधील काही पदाधिकाऱ्यांचा जो वाद निर्माण झालेला आहे आणि त्या वादातून मधुकरराव अभ्यंकर यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांना या ठिकाणी न्याय मिळावा, प्रशासनाने शिक्षण विभागाने त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे यासाठी विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी आणि त्यांना या ठिकाणी न्याय द्यावा हा या ठिकाणी प्रमुख मागणीचा हा या ठिकाणी विषय आहे। अनेक निवेदन देऊनही त्या निवेदनावर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कार्यवाही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेली नाही। अनेकदा दाद मागितल्यानंतरही साधी त्या पत्राची दखल सुद्धा शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतलेली नाही आणि तुम्हाला आवर्जून या ठिकाणी अनेक पाठपुरावा संस्थाध्यक्ष म्हणून संस्था प्रमुख म्हणून मधुकरराव अभ्यंकर यांनी केलेला आहे। परंतु गेंड्याची कातडी पांघरलेले जे अधिकारी आहेत त्यांनी कोल्हापूरच्या संत गाडगे बाबा शाळा आणि महाविद्यालय जे आहे या MCDCचं जे विद्यालय आहे कॉलेज आहे त्या ठिकाणी एकाच कॉलेजवर त्यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत, वेतन देण्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणाहून बेदखल केलेला आहे। इतर शाळा पालनगर आहे, नवसारी आहे, त्यानंतर जेवणनगर आहे, त्यानंतर या ठिकाणी संजय गांधी नगर आहे, सेगाव आहे, राडगाव आहे, अनेक ठिकाणी अद्यापर्यंत PR कार्डची उपलब्धता झालेली नाही। कारण काय सांगत नाही। अरे पैसा आहे, सर्व आहे, त्या ठिकाणी सर्वेक्षण करायला या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांच्यावर प्रचंड या ठिकाणी पगारावर पैसा खर्च होत आहे आणि मग PR कार्ड या ठिकाणी देत का नाही? PR कार्ड यासाठी देत नाही की ते झोपडपट्टीमध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये जे राहणारे लोक आहेत हे काही म्हणजे असे काही वांछित आहेत का की समजा असे दूर लोटलेले आहेत का की त्यांना त्या ठिकाणी तुम्ही PR कार्ड म्हणून वंचित ठेवता आणि PR कार्ड जर तुम्ही सरसकट सर्वांना जर तुम्ही उपलब्ध करून दिले तर शासनाचं काय नुकसान आहे? कोणत्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी शासनाचं होत नाही। तरी सुद्धा त्या ठिकाणी भेट काढून धोरणाचा अवलंब डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी केलेला आहे। त्यांना अनेकदा या ठिकाणी भेटलेलो आहोत तर
काम सुरू आहे, संत गतीने काम सुरू आहे. अरे कोणत्या पद्धतीनं काम सुरू आहे? काही जर कधी समजा कोणत्याच प्रकारची जर त्या ठिकाणी जर कधी ओरड होत नसेल तर काम संत गतीने सुरू व्हा. सातत्याने जर कधी ओरड होत आहे हिंदी में है मराठी. तुम्हाला वाटेल तसं. आज यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस हुई है भूमिपुत्र शिक्षण पहले प्रसार. आपका शुभ नाम बोलिए. मैं संजय हीरामंदी आठवले, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा शहर जिला अमरावती. भूमिपुत्र शिक्षण प्रसारक संस्था है. ये संस्था के जे संस्थापक अध्यक्ष है समाज भूषण मधुकरराव अभ्यंकर, श्री संत गाडगे बाबा विद्यालय और कनिष्ठ महाविद्यालय MCBC ये कोल्हापुर में चल रहा है. लेकिन ये संस्था के पदाधिकारी इनके साथ में जो आपसी भेदभाव का फायदा लेकर अधिकारी जो पक्षपात कर रहे हैं और मधुकरराव अभ्यंकर इनको जो पगार देयक जो रहते हैं इस पर जो स्वाक्षरी होती है इससे इनको बेदखल किया गया है और इनके ऊपर अन्याय हुआ है. और यहाँ शिक्षणाधिकारी और शिक्षण उप संचालक इनकी मनमानी चल रही है. मधुकरराव अभ्यंकर इन्होंने कई बार इनको लिखित निवेदन दिया है लेकिन कोई उसकी दखल ये अधिकारियों ने ली नहीं है. आगे क्या कर पाएंगे आप? आज यहाँ उन्होंने निवेदन दिया है अगर शिक्षणाधिकारी और जो शिक्षण उप संचालक है इनके ऊपर प्रशासन के आला अफसर जो है इन्होंने अगर कार्यवाही नहीं की तो ये आंदोलन यानी धरना आंदोलन से अभी इसका जो रूपांतर है ये आमरण अनशन में होगा. और जब तक इन्हें निलंबित किया नहीं जाता शिक्षणाधिकारियों को और जब तक ये आंदोलन जारी रहेगा.